नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. 31 डिसेंबर 2026 ही तारीख तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबात सरकारी नोकरी करणारी व्यक्ती असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण एका चुकीमुळे तुम्ही भविष्यातील पेन्शनच्या महत्त्वाच्या पर्यायापासून वंचित राहू शकता. राज्य शासनाच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या काही गोष्टींची सर्वाधिक चर्चा सुरू आहे. एक म्हणजे 31 डिसेंबर 2026 पूर्वी पेन्शन पर्याय नोंदवा आणि दुसरी, सरकार जुनी पेन्शन म्हणजेच OPS का लागू करत नाही? सरकारने UPS का आणले आणि यामागे RBIच्या आर्थिक चिंतेची किती संबंध आहे? त्याचबरोबर एक महत्त्वाचा प्रश्नही आपण विचारणार आहोत. सरकारची आर्थिक अडचण असेल तर त्याचा सगळा भार फक्त सरकारी कर्मचाऱ्यांनीच का उचलायचा? सरकारने उत्पन्न वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? हेही आपण आज समजून घेणार आहोत. व्हिडिओ तुमच्या भविष्याशी संबंधित आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 31 डिसेंबरची डेडलाईन मित्रांनो, सर्वात आधी त्यावर बोलू. कारण केंद्र सरकारने ऑगस्ट 2024 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच UPS मंजूर केला. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच राज्यस्तरीय UPS लागू करण्याचा निर्णय घेतला. पण यात एक महत्त्वाची गोष्ट आहे. 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत आलेले आणि सध्या NPSच्या कक्षेत असलेले कर्मचारी यांना निर्धारित पद्धतीने पर्याय द्यावा लागणार आहे. यासाठी 31 डिसेंबर 2026 ही अंतिम तारीख आहे. म्हणून संबंधित कर्मचाऱ्यांनी आपल्या विभागाकडून आलेल्या अधिकृत सूचनांकडे लक्ष द्यावं. फॉर्म कधी आणि कुठे द्यायचा याची माहिती आपल्या DDO किंवा संबंधित कार्यालयांकडून घ्यावी. कारण ही तारीख चुकवणं म्हणजे भविष्यात अडचणीचं ठरू शकतं. सरकार जुनी पेन्शन का नाकारतं हे पण आता बघू. कर्मचारी वर्षानुवर्ष आंदोलन करत आले आहेत. त्यांची मागणी आहे, आम्हाला जुनी पेन्शन म्हणजे OPS पाहिजे. पण सरकार नकार का देतं? यामागे केवळ राजकारण नाही तर मोठं आर्थिक गणित आहे. हे गणित काय आहे ते पण समजून घ्या. पहिला मुद्दा, OPS मध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातून पेन्शनसाठी स्वतंत्र योगदान घेतलं जात नव्हतं. निवृत्तीनंतर पेन्शनची जबाबदारी सरकारवर असायची. म्हणजे आजच्या महसुलातून निवृत्त कर्मचाऱ्यांचा खर्च भागवावा लागतो आणि निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढत गेली तर हा खर्चही वाढत जातो. दुसरा मुद्दा, RBIचा इशारा. रिझर्व्ह बँकेने राज्याच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास केला आहे. जुनी पेन्शन मोठ्या प्रमाणावर लागू केल्यास राज्यांच्या पेन्शन खर्चावर मोठा परिणाम होऊ शकतो. असा इशारा या आर्थिक चर्चेतून समोर आला आहे. कारण सरकारच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा पगार आणि पेन्शनमध्ये गेला तर विकास कामांसाठी पैसा कमी पडू शकतो. रस्ते, शिक्षण, आरोग्य, शेतकऱ्यांसाठीच्या योजना या सगळ्यांसाठी सरकारला मोठ्या प्रमाणात पैसा लागतो. तिसरा मुद्दा, वाढलेलं आयुष्यमान. आज माणूस पूर्वीपेक्षा अधिक काळ जगतो. त्यामुळे कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्यांना अनेक वर्ष पेन्शन द्यावी लागते आणि त्यानंतर फॅमिली पेन्शनची जबाबदारी तर असतेच. त्यामुळे सरकारचा दीर्घकालीन खर्च वाढत जातो. पण इथे एक मोठा प्रश्न आहे. सरकारची आर्थिक अडचण आहे हे आपण मान्य करू आणि RBIचा रिपोर्ट असेल तर त्याचाही विचार केला पाहिजे. पण प्रश्न असा आहे, देशावर आणि राज्यावर येणारा सगळा भार फक्त सरकारी कर्मचाऱ्यांनीच का उचलायचा? 2005 पूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळत होती. मग 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनची व्यवस्था एवढी वेगळी का? हा प्रश्न सरकारनेही आता गांभीर्याने घ्यायला पाहिजे. कारण सरकारी कर्मचाऱ्यांनी आयुष्यभर सरकारची सेवा केलेली असते.
त्यांना निवृत्तीनंतर सन्मानाने जगता यावं ही अपेक्षा त्यांनी ठेवणं हे चुकीचं नाही, पण त्याच वेळी सरकारची अडचण ही खरी आहे. मग उपाय काय? फक्त जुनी पेन्शन बंद करणं हा एकमेव उपाय आहे का? माझ्या मते हा उपाय तर योग्य नाही. सरकारने उत्पन्न वाढवण्याचे मार्ग शोधले पाहिजेत. उद्योग वाढले पाहिजेत, गुंतवणूक वाढली पाहिजे, रोजगार वाढला पाहिजे, निर्यात वाढली पाहिजे, व्यवसाय देखील तेवढ्याच प्रमाणात वाढले पाहिजेत. राज्याचा महसूल कर वाढला पाहिजे. कारण प्रश्न फक्त खर्च कमी करण्याचा नाही, उत्पन्न वाढवण्याचाही आहे. म्हणून प्रश्न असा आहे, जुनी पेन्शन दिली तर किती खर्च येईल? याबरोबरच दुसरा प्रश्न असा पाहिजे, सरकारचे उत्पन्न किती वाढवता येईल? आरबीआयचा रिपोर्ट असेल तर तो केवळ पेन्शन बंद करण्याचं कारण न बनता सरकारसाठी उत्पन्न वाढवण्याचा इशारा म्हणून त्याकडं पाहिलं पाहिजे. आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे एकाच सरकारची जनतेने सेवा करणाऱ्या 2005 पूर्वीचे आणि 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांमध्ये पेन्शन बाबत एवढा फरक का केला? यावरही विचार व्हायला पाहिजे. कर्मचाऱ्यांना सुरक्षित भविष्य हवं आहे आणि सरकारला आर्थिक स्थैर्य. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी साध्य करण्याचा मार्ग शोधला पाहिजे. सरकारने कर्मचाऱ्यांचा असंतोष पाहून एक मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला आपण UPS म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणतो. NPS बाबत कर्मचाऱ्यांमध्ये मोठी चिंता होती. निवृत्तीनंतर पेन्शन किती मिळेल? शेअर बाजारातील परिस्थितीचा परिणाम काय होईल? ही चिंता दूर करण्यासाठी UPS मध्ये काही महत्वाच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. पहिली, निश्चित पेन्शन. जर पात्र सेवा किमान 25 वर्षांची असेल तर निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या सरासरी बेसिक पे आणि DAच्या 50% रकमेवर निश्चित पेन्शनची तरतूद करण्यात आली आहे. दुसरी, महागाईपासून संरक्षण. पेन्शनवर डिअरनेस रिलीफची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजे महागाई वाढल्यावर पेन्शनमध्ये त्यानुसार वाढ मिळण्याची व्यवस्था आहे. आणि तिसरी गोष्ट, फॅमिली पेन्शन. कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास पती किंवा पत्नीला कर्मचाऱ्याच्या पेन्शनच्या 60% रक्कम फॅमिली पेन्शन म्हणून मिळण्याची या UPS मध्ये तरतूद आहे. मग दोघांमध्ये फरक कुठे आहे? OPS मध्ये कर्मचाऱ्यांकडून पेन्शनसाठी स्वतंत्र योगदान घेतलं जात नव्हतं, पण UPS मध्ये कर्मचाऱ्याला बेसिक आणि DAच्या 10% रक्कम द्यावी लागते आणि सरकार त्यात 18.5% योगदान देणार आहे. याच 10% कपातीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे या विषयाकडे एका बाजूने पाहून चालणार नाही. सरकारची आर्थिक अडचण खरी असेल तर तिचा विचार केला पाहिजे, पण कर्मचाऱ्यांची पेन्शनची सुरक्षितताही तितकीच महत्वाची आहे. 2005 पूर्वी पेन्शनची व्यवस्था होती, तर 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांसाठी एवढी वेगळी का पेन्शन? हा प्रश्न सरकारने आता गांभीर्याने घेऊन विचार केला पाहिजे. आरबीआयचा रिपोर्ट असेल तर आर्थिक भार असेल, त्यावर उपाय शोधला पाहिजे. पण उपाय फक्त एकच नसावा, पेन्शन बंद करा. त्याऐवजी उत्पन्न वाढवा, उद्योग वाढवा, रोजगार वाढवा, निर्यात वाढवा, गुंतवणूक वाढवा आणि राज्याची आर्थिक ताकद वाढवा. कारण सरकारी कर्मचाऱ्यांच्या वृद्धापकाळाची सुरक्षितता आणि सरकारची आर्थिक स्थिरता दोन्ही एकाच वेळी साध्य करता येतात का, याचा शोध घेणं हीच खरी आजची गरज आहे. आणि 31 डिसेंबर 2026 ची डेडलाईन लक्षात घेता संबंधित कर्मचाऱ्यांनी आपल्या विभागाकडून मिळणाऱ्या अधिकृत सूचनांकडे लक्ष द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि त्र्यंबक कापडे डिजिटल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील माहितीपूर्ण व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.